वायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। मॅडम तुमची परमिशन असेल तर अर्ज करू काय? करा। गौर फरमाइए। प्यार किया नहीं जाता हो जाता है, प्यार किया नहीं जाता हो जाता है, और जब प्यार होता है तो मोबाइल का बैलेंस एक ही कॉल में खो जाता है। पर्सनल एक्सपीरियंस है हा तुझा। आगे बढ़ते हैं। रसिक हो, व्हॅलेंटाईन्स डे हा तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे आणि तो कसा साजरा करायचा हे प्रत्येक तरुण ठरवत असतो, नाही का? पण अनी, समजा एखादी यंग मुलगी आपल्या आई वडिलांसमोरच व्हॅलेंटाईन्स डे कसा सेलिब्रेट करायचा हे ठरवत असेल तर मग काय धमालच आहे। हा परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहेत पुण्याचा अभिजित, नवी मुंबईची योगिनी आणि पुण्याची धनश्री। अरे ढोकळ्या, फुल नाईटचं बुकिंग कर ना मंद, कळत नाहीये का तुला? एक मिनिट, आता व्हॅलेंटाईन्स डे ला काय फक्त जेवायला जाणार आहे का तिथे? स्टुपिड। नाही नाही, हे बघ पप्पांचा काही प्रॉब्लेम नाहीये। चला मम्मत जरा कटकट करते। ठीक आहे, ते मी सांभाळून घेईन। ओके हो, झाल्यात ना सगळ्या असाइनमेंट झाल्यात। निघतीये मी, घेऊन येते येताना। आम्ही तुझं सगळं बोलणं व्यवस्थित ऐकलंय, कळलं ना? फोन कोणाचा आला होता ते मला कळलंच पाहिजे। अगं मम्मा, ऐक ना ऐक ना ऐक ना, तू तू कधी डेटिंगला गेलीस का ग मम्मा? तू विषय बदलू नकोस। मामा, तुझी मामा आणि डेटिंगला? अभि, तुझ्या लाडामुळेच झालंय बरं का हे सगळं। अगं तसं नाही, म्हणजे असं कॉलेजमध्ये असताना तुझा एखादा क्रश वगैरे असेलच की? नाही ग, क्रश वगैरे काही नव्हतं आमच्या काळामध्ये तसं। ते 2-3 जण मागे होते, बाकी काही नाही। 2-3 जण मला नाही बोलले। अरे म्हणजे ते नाही का ते कॉलेजमध्ये पप्पा, आय एम डॅम शुअर तू नक्की 10 ते 15 मुलींबरोबर डेटिंगला गेलाच असणार आहे। ते चल काहीतरी सांग ना। अरे डेटिंग बिटिंग कसलं? आमच्या काही असं फिरायला जायचं मित्रमैत्रिणींबरोबर म्हणजे काय डेटिंग नाही म्हणायचे? एक मिनिट, म्हणजे तू डेटिंगला जायचंस? अगं फिरायला म्हणजे जनरल डेटिंगला म्हणजे एखाद्या मुलीबरोबर 2 किंवा 2-3 मुलींबरोबर एकदा असं जनरल नाही का? काय नाही म्हणजे तू जायचंस हे खरं? हा, कोण होते त्या आणि कोणासोबत जायचंस? अभि तू मला खरं खरं सांगा। हे बघ तू काय हिच्या समोर, आम्ही जायचो म्हणजे साधं सुद्धा का असं मंदिरात जायचो, एखाद्या भद्र्या मारुतीच्या मंदिरात असं फूल वाहून नमस्कार करून। हे तू काय चेष्टा करते? इकडे दोनों इकडे, मामाला सांग काय विचारते मामा? एक मिनिट पप्पा, मी ते कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते ना, तुम्ही लोक ऐकतच नाहीये माझं काही। सांग ना, त्याच्यासाठी उभे आहेत ना। अरे म्हणजे हे बघा, जर कॉलेजमध्ये असताना तुम्हाला असं आपल्या आवडत्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर फिरायला जाण्यासाठी असा एखादा स्पेशल डे, व्हॅलेंटाईन्स डे असता, तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही जे काही दिवे लावायचो ना ते छान लावले। आधी तू काय दिवे लावतेस ते आम्हाला सांग। पुरी, हे वय खूप धोक्याचं असतं अगं। याच वयात सगळ्या चुका होतात, तुला कसं कळत नाहीये? तुमच्याही झाल्या होत्या? आमच्या झालं नव्हता, कारण आम्हाला त्यावेळी तसं स्वातंत्र्य नव्हतं। हो, आमचं डायरेक्ट लग्नच झालं। अभि, मी बोलतेय ना इथे, तुम्ही सावध राहायला पाहिजे मुली। अगं नाईट आउटचं कसं प्लॅनिंग करत होतीस तू? मी सगळं ऐकलंय बरं का अभि, तूही तिच्या मागे नादी लागू नकोस। काय केवढी बोलतेस तू? शिट पप्पा, यू ट्रस्ट मी नो? बोला। कॉलेजचं वगैरे जाऊ दे, बट ऍटलीस्ट लग्न झाल्यावर तुम्हाला असं व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल? साधं सुद्धा का आपलं, असं काही फार मोठं प्लॅनिंग असं काही नाही। आपलं गेलो असतो हिला एखाद्या रिसॉर्टला घेऊन, छानपैकी ते डिनर केलं असता, आणि तुम्ही काय म्हणता, फ्रीकआउट? हा, तसलं काहीतरी फ्रीकआउट मजा केली असती म्हणजे, आणि छोटस एखादं गिफ्ट दिलं असतं तिला व्हॅलेंटाईन डे स्पेशल, आणि घरी आलो असतो परत। हे महत्वाचं, घरी आलो असतो, रात्रभर कुठे राहिलो नसतो। हो, पण पप्पा तुम्हाला आता तेच करायचंय। तेच करायचंय म्हणजे? येस, मी तुमच्यासाठी मोठं रिसॉर्ट बुक केलंय। रिसॉर्ट बुक केलंस? येस। अगं म्हणजे तू ते मगाशी फोनवर बोलत होता? एक्झॅक्टली, ढोकळ्याशी जे बोलणं चालू होतं ना, हे सरप्राईज प्लॅनिंग तुमच्यासाठी होतं। अगं म्हणजे ते, पण आता ते तुम्हाला सगळं कळलंय, हे हिच्यामुळे झालंय बरं का? अरे पण दॅट्स ओके। पण काय हो पप्पा, तुम्ही मला सगळीकडे पाठवता, ट्रिप्सला जा, ट्रेकला जा, पण तुम्ही दोघं नाही कुठे फिरायला जात एकत्र। म्हणून माझ्याकडून तुमच्या दोघांसाठी हे व्हॅलेंटाईन्स डेचं स्पेशल गिफ्ट। कसं वाटलं? सो स्वीट। मग बॅग्स पॅक करा, पटकन निघा। धनु, आय एम सो सॉरी बेटा, आय एम रिअली व्हेरी सॉरी। मगाशी मी तुला जास्तच बडबड केली, मी
ए बाबा बस आता नका जास्त सेंटिओस इकडे. आता एक काम करूयात, प्लॅन तुझा तसाच राहू देऊ. फक्त आता आपण तिघही जाऊयात नाईट आउटला, मस्तपैकी मजा करूयात. व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन. हा अरे पप्पा तुला कसं कळत नाहीये? इट्स लाईक युअर सेकंड हनीमून यार. तर फर्स्ट हनीमूनला मी होते का? नाही, फर्स्ट हनीमूनला जाताना नव्हतीस, येताना होती का? पण मुलीच मी नाही हा. ए पण ऐक, तू चल आता आमच्यावर. सांगितलं ना तुला, चल. बाबाचं ऐक एवढं तरी. पप्पा प्लीज यार, मला माझे प्लॅन्स आहेत. आता कसले प्लॅन्स तुझे? मलाही जायचंय माझ्या बॉयफ्रेंड बरोबर. म्हणजे तुला बॉयफ्रेंड आहे? ऑफकोर्स मामा, मोठी झाली ना मी आता. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप छान. चला कमेंट्स विचारूया. महेश सर. मस्त छान. अभिजित यू आर व्हेरी व्हेरी नाईस. खूपच छान. क्या बात आहे. आणि धनश्री, प्रत्येक ऍक्टरने ना हे जाण ठेवली पाहिजे की आपण ऍक्टिंग करतो आहोत. कुठेतरी ट्राईंग टू बी कॅज्युअल, हे कॅज्युअल तुम्ही करायचा प्रयत्न करताय, आम्हाला कळतं. हे खूप युअर एफर्ट्स वर शोईंग. इट इज नॉट दॅट यू डिड अ बॅड जॉब, पण तू कॅज्युअल करायला जातेस हे आम्हाला कळत होतं. खूप खूप ट्राय करत होतीस, पण नको ट्राय करू. त्याच्यातनं ते कळतं हे कॅज्युअल करायला गेल्याचं. सो ट्राय टू कंट्रोल दॅट. आणि बाकी परफॉर्मन्स मस्त मस्त मस्त. थँक्यू सर. सुप्रिया मॅम. आता जे ऍक्च्युली महेशनी सांगितलं ते ऑक्झिमोरॉन्स म्हणतात त्याला, म्हणजे दोन विरोधार्थी शब्द एकत्र येतात. तसं आपण करतो ना धनश्री, ऍक्ट नॅचरली. हे दोन्ही शब्द हे खरं तर डिक्शनरीत बघायला गेलं तर त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे ऍक्टिंग आणि नॅचरली हे जरा जमवणं जरा कठीणच असतं आणि ते प्रयत्नाने येतं. पण आय हॅव टू ऍडमिट की तू आत्ता ह्या ऍक्ट मध्ये सरप्राईज पॅकेज होतीस माझ्यासाठी. आय डिड नॉट एक्सपेक्ट. योगिनी, तू पण एक चांगली ऍक्ट्रेस आहेस. इनफॅक्ट आज हल्ली आता सगळ्यांना सांगण्याचं फक्त एकच राहिलंय की ओव्हरलॅप करू नका, हे करू नका, ते करू नका. बाकी आता तुम्ही खूप स्वतःला तसं प्रयत्नपूर्वक घडवताय, हे बघून मला आनंद वाटला. कॉंग्रॅच्युलेशन, छान झालं परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. अंकुश, मी एन्जॉय केलं, मजा आली. दोघंही सांगतात ते ऐका, एवढंच मी म्हणेन. चांगलं करता तुम्ही यार, मजा वाटते मला. पण पुढे येऊन काहीतरी करावं असं वाटतं तुमच्याबरोबर. इतकं चांगलं करता तुम्ही. छान छान छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू अंकुश. थँक्यू. All right, three of you, all the very best. Thank you so much. Piper, महाराष्ट्राचा सुपरस्टार.